नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भैरवीने केक बनवण्याचं चॅलेंज अशोक मामांना दिल्यामुळं अशोक मामांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं. पुढे अशोक मामा कपाटामधून एक वेणूची रेसिपीची डायरी बाहेर काढतात. तर इकडे खाली मटका गेम चालू असतो. पहिल्यांदा कियान येतो, पण कियानला मात्र ते मडकं फोडता येत नाही. त्यानंतर पार्थ येतो आणि ते मडकं फोडतो. यावरती सर्वजण जल्लोष करतात. त्यानंतर दुसरा गेम खेळला जातो, तो म्हणजे हत्तीला डोळे झाकून शेपूट काढायचं. ईशान म्हणतो की हा गेम आता पहिल्यांदा मीच खेळणार. इरा म्हणते नाही मी खेळणार. ईशान म्हणतोय चल इरा आज माझा वाढदिवस आहे ना, म्हटल्यावरती आज पहिल्यांदा मीच खेळणार. इरा म्हणते तुझाच काय अरे माझा पण आज वाढदिवस आहे, मी खेळणार. असं म्हणत हे दोघं जण भांडू लागतात. अनिश म्हणतोय गप्प बसा रे, आज तुमचा वाढदिवस आहे ना, मग आज कुणीच भांडायचं नाही. ईशान तू जेंटल बॉयस का नाही, मग लेडीज फर्स्ट, चल इरा ये इकडं, असं म्हणून तो इराला पुढे बोलवून घेतो. तेवढ्यात ईश्वर काकांना अशोक मामांचा फोन येतो. ईश्वर काका म्हणतात अरे अशोक तू कुठे आहेस, इकडे खाली यायचं तर घरी काय करतोयस रे तू. अशोक मामा म्हणतात अरे ते केक. ईश्वर काकांना नीट ऐकू येत नाही, ते म्हणतात काय फेकू. अशोक मामा म्हणतात अरे केक. ईश्वर काका म्हणतात काय केक फेकून मारू. अरे अशोक ते बरं दिसेल का सांग मला तू. अशोक मामा म्हणतात की अरे गाढवा तू वरती ये मग मी तुला सांगतो. असं म्हणत अशोक मामा ईश्वर काकांना वरती बोलून घेतात. तर इकडे हत्तीला शेपूट काढायचं चाललेलं असतं. इरा शेपटाच्या ऐवजी कान काढते. यावरती तिच्यावरती सगळेजण हसतात. त्यानंतर ईशान येतो. तो जरा बऱ्यापैकी हत्तीला शेपूट काढतो. त्यानंतर खुशी येते. आता ही खुशी ईशानला आधी बोललेली असते की तू फार हँडसम दिसतोय. त्यामुळं ईशान तिच्यावर फार इम्प्रेस झालेला असतो आणि ती गेल्यावरती तो जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो. इरा म्हणते की जरा हळू. ईशान म्हणतो इरा तू गप ग, ती खुशी ना फार मस्त खेळते बघ तू, असं म्हणत तो अजून जोरजोरात टाळ्या वाजवून तिला चेअरअप करतो. तर खुशी अगदी बरोबर शेपूट काढते हत्तीला. यावरती ईशान अजूनच फार खुश होतो आणि तो अजून जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो. इरा परत त्याला अडवते आणि म्हणते की ईशान गप्प बस. ईशान म्हणतो की इरा तू गप्प बस. तर इकडे ईश्वर काका हे अशोक मामांकडे येतात आणि म्हणतात ढॅनटडॅन बोल चल अशोक काय फेकून देऊ. अशोक मामा म्हणतात केक. ईश्वर काका म्हणतात अरे केक कशाला फेकून द्यायचा, खराब झाला असेल तर त्याला दुरुस्त करू ना. अशोक मामा म्हणतात तुझं आधी डोकं दुरुस्त कर. ईश्वर काका म्हणतात की का. अशोक मामा म्हणतात तू आणि ती पोरं कमी होती म्हणून का काय ह्या वेणूने पण गोंधळ घालून ठेवलाय. ईश्वर काका म्हणतात का झालं, काय केलं वेणू वहिनीनी. अशोक मामा ती रेसिपीची डायरी दाखवत ईश्वर काकांना म्हणतात की हे बघ, या वहीमध्ये ना पुरणपोळीपासून शेंगोळ्यांपर्यंत सगळी काही रेसिपी लिहिलेली आहे. खमंग ढोकळा पापळा सगळं काही याच्यामध्ये लिहिलंय. फक्त केक बनवण्याची जी रेसिपी आहे ना त्याचंच पान फाटले. तर ईश्वर काका म्हणतात अरे एवढं काय टेन्शन घेतो मग, त्यापेक्षा आपण बाहेरून केक मागवू ना. अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, केक हा मीच बनवणार, मला चॅलेंज दिले त्यामुळं मी असं चिटिंग वगैरे काही करणार नाही. मी माझ्या हाताने केक बनवणार आणि माझ्या नातीला खायला देणार. मी चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आणि मी चॅलेंज हे पूर्ण करणार म्हणजे करणार. तर इकडे खाली लिंबू चमच्याचा खेळ चालू असतो. सर्वजण एकमेकांना चेअरअप करत असतात. प्रभूबाई म्हणतात की की यांची मम्मी इथे तुम्हाला संयमी कुठे दिसली का हो, संयमी आणि रियांश खाली नाही येत. तर की यांची आई म्हणते की अय्या हो, एरवी तर हे दोघं सारखे खाली असतात आणि आज आपण खाली आहोत तर ते दोघं जण कुठं गेलेत. प्रभूवहिनी म्हणतात की तेच मी मगासपासून पाहते की संयमी तर दिसत नाहीये, मगाशी तर होती. की यांची आई म्हणते चला आपण जाऊन पाहायचं का. असं म्हणून ह्या दोघी जणी सोसायटीमध्ये त्या दोघांना पाहायला निघतात. तर इकडे किचनमध्ये ईश्वर काका आणि अशोक मामा केक बनवण्याच्या तयारीत असतात. अशोक मामा पिठाचा डबा काढतात आणि म्हणतात काय रे ह्या तांदळाच्या पिठाचा केक होईल का. ईश्वर काका हसतात आणि म्हणतात अरे तांदळाच्या पिठाचा कुठं केक बनवतात का. असं म्हणत ते हसत म्हणतात की हे बघ, तुला केकच बनवायचा ना, मग टेन्शन कशाला घेतो. हे बघ काय करायचं, मैदा घ्यायचा, साखर घ्यायची, दूध घ्यायचं, मिक्स करायचं, मस्तपैकी कुकरला लावायचं आणि मग त्यानंतर थंड झाला की झाला केक तयार. अशोक मामा म्हणतात की ईश्वरा माझ्या सोन्या, अरे तुला साधं लिंबू सरबत बनवता येत नाही आणि तू केक बनवायला सांगतोयस मला. ईश्वर काका म्हणतात की काय रे, एकदा कधी ते चुकलं होतं तर आयुष्यभर ऐकवणारेस का. अशोक मामा म्हणतात की साधारण आपण अन्नपदार्थ हा कधी बनवला होता सांगाल का. ईश्वर काका विचार करतात आणि म्हणतात अरे 10-12 वर्ष झाली असतील रे मी बनवले. अशोक मामा म्हणतात मग कशाला उगाचच बाता आणतोयस, चल हो बाहेर. असं म्हणत अशोक मामा ईश्वर काकांना किचनमधून बाहेर काढतात. पुढे अशोक मामा परत ईश्वर काकांना आवाज देतात आणि म्हणतात इकडे ये. ईश्वर काका म्हणतात चल आता मी नाही येणार, मी रुसलोय. अशोक मामा हात जोडतात आणि म्हणतात ये रे बाबा आत ये. ईश्वर काका हसतात आणि म्हणतात की हे बघ, तू हात जोडले ना म्हणून मी आलो. अशोक मामा म्हणतात काय करणार आता, अडला हरी गाढवाचे पाय धरी. ईश्वर काका म्हणतात बघ जाईल मी. अशोक मामा म्हणतात नाही नाही नाही, बरं जाऊ दे, मला एक सांग, तू व्हिडिओ बघतोस का रे.
ईश्वर काका लाजतात आणि म्हणतात, "नाही रे, आता कुठं मी व्हिडिओ बघतो." अशोक मामा म्हणतात, "अरे मी केकचे रेसिपीचे व्हिडिओ म्हणतोय." ईश्वर काका म्हणतात, "ते होय, ते खूप जण पाहत असतील." अशोक मामा म्हणतात, की "अरे मला इरा म्हणाली, ते यूट्यूब का काय असतं ना, त्यावरती ना खूप असे काही-काही रेसिपीज असतात." तर ईश्वर काका म्हणतात, की "अरे केक बनवणं ही वेणू वहिनीची खासियत होती." अशोक मामा म्हणतात, "असं तिला वाटत होतं. अरे आत्तापर्यंत कुणीतरी केक बनवण्याची रेसिपी शोधून काढलीच असेल ना?" ईश्वर काका म्हणतात, की "हो, हो, तसंही असेल. चल, चल पाहू." असं म्हणत ते खिशातून मोबाईल काढतात आणि केक बनवण्याची कोणती साधी सोपी रेसिपी आहे ते पाहून केक बनवण्याच्या तयारीला लागतात. तर इकडे खाली लिंबू चमच्याचा गेम हा चालूच असतो. आता मोठी माणसं पण लिंबू चमचा खेळतात. पुढे ते सगळे जल्लोष करतात, नाचतात. तर इकडे प्रभूबाई आणि कियांची आई हे रियांश आणि संयमीला सापडत असतात. प्रभूबाई म्हणतात, "काय गं, हे इथे पण दिसत नाहीयेत. नक्कीच ना काहीतरी गौड बंगाल दिसतंय. चल आता आपण वरती जाऊन घरामध्ये बघूया." असं म्हणत हे वरती सोसायटीच्या आतमध्ये जातात त्यांना पाहायला. तर इकडे अशोक मामा आणि ईश्वर काका हे मोबाईलवरती केकची रेसिपी पाहून तसा केक करायला घेतात. केक करत असताना हे खूप घाई-गडबड करतात. बिस्किटं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतात, फिरवतात. मग त्यानंतर घाई-घाईत ते दूध ओततात, साखर टाकतात, पटापटा असं हलवतात आणि कुकर घेतात आणि कुकरमध्ये तो केक करायला लावतात. तर इकडे प्रभूबाई आणि कियांची आई आतमध्ये आलेली असतात. ते ईश्वर काकांच्या दरवाजाची बेल वाजवणार तेवढ्यात कियांची आई म्हणते, की "थांब, थांब, बेल नको वाजूस. तू ना दरवाजाला कान लावून कानोसा घे. आधी अंदाज घे, की ते दोघं जण आतमध्ये आहेत का?" प्रभूबाई लगेच दरवाजाला कान लावते आणि पाहते, की आतमधून कोणाचा आवाज येतोय का? तर रियांश आणि संयमीचा आवाज येत असतो. पुढे कियांची आई प्रभूबाईला हात लावत म्हणते, की "काय गं, काय बोलतात आहेत ते?" प्रभूबाई चिडते आणि म्हणते, की "थांब गं तुझं, काय मधी-मधी?" तर परत ती कान लावायला जाते दरवाजाला, तर रियाज दरवाजा उघडतो आणि म्हणतो, "काय चाललंय तुमचं?" प्रभूबाई आणि कियांची आई म्हणते, "छान, तुम्हीच आता आम्हाला विचारा काय चाललंय आमचं. तुमच्या दोघांचं काय चाललंय नक्की? आम्ही सगळेजण सोसायटीतील खाली आहोत आणि तुम्ही मात्र घरामध्ये काय करतायत? संयमी आहे ना आतमध्ये, बोलव तिला." असं म्हटल्यावरती रिया संयमीला आवाज देतो. संयमी बाहेर येते आणि म्हणते, "काय झालं?" प्रभूबाई म्हणतात, की "काय झालं काय? तुमच्या दोघांचं आतमध्ये नक्की काय चाललंय? आता थांब, मी ना माझगावकरांना जाऊन सांगते, की तुमचं काय चाललं आहे ते." रियांश म्हणतो, "काय चाललंय म्हणजे? तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये." प्रभूबाई म्हणतात, "काहीच कळत नाहीये? थांब आता माझगावकरांना सांगते तुमच्या दोघांची काय नाटकं चालली ते." रियांश म्हणतो, "अहो तुम्हाला माहिती का तरी आम्ही आतमध्ये काय करत आहोत ते? चला तुम्हाला दाखवतो." असं म्हणत या दोघींना ते दोघं जण आत बोलावून घेतात. तर इकडे ईश्वर काका आणि अशोक मामा हे केक तयार होण्याची वाट पाहत असतात. बऱ्याच वेळानंतर ते कुकर खोलतात आणि दोघं मात्र चेहरा वाकडा करतात. तर इकडे खाली सगळे गेम खेळून झालेले असतात. सातपुते म्हणतात, की "चला आता सगळे गेम खेळून झालेले आहेत आणि पाहिलंत का ते माझगावकर मात्र काही खाली आले नाहीत." जनार्दन म्हणतात, की "अहो घरी जाऊन झोपले असतील. म्हणत असतील, की आता पोरं नाहीत तर निवांत झोपता येईल." देसाई म्हणतात, की "आता ह्या माझगावकरांसाठी थांबणं काही बरोबर वाटत नाही मला. आपण आपला बक्षिसाचा समारंभ हा उरकून घेऊया. आपण सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जाऊया." तेवढे तिथे भैरवी येते आणि म्हणते, की "हो आणि माझगावकरांना पण सांगूयात, की तिथे हॉलमध्येच केक घेऊन या." असं म्हटल्यावरती इरा आणि ईशान म्हणतात, की "काय आजोबा केक बनवणार आहेत?" भैरवी म्हणते, की "हो, मी त्यांना चॅलेंज केलं होतं ना, त्यामुळं बनवतील." इरा म्हणते, की "नक्की केलं असेल ना त्यांनी?" भैरवी म्हणते, "मला तर वाटत नाही, पण पाहूयात आता. तसंही ते एरवी लई बाता मारत असतात ना, मुलांना सांभाळेल, शाळेत घालेल." म्हटलं, "मग आता केक बनवूनच दाखवा." तर त्यांनी चॅलेंज घेतलं आहे. काय माहिती आता बनवलं असेल का नसेल. पुढे भैरवी म्हणते, की "इरू, ईशान जा. जाऊन आजोबांना सांगा, की केक घेऊन हॉलमध्येच या." ईशान म्हणतो, की "मी जातो." असं म्हणत ईशान पळत वरती जातो. पुढे भैरवी म्हणते, की "आपण काही इथे थांबलेत, चला आपण पण हॉलमध्ये जाऊया." असं म्हटल्यावरती सर्वजण हॉलमध्ये जातात. भैरवी स्वतःशीच म्हणते, की "आता माझगावकर, तुमची हार ही पक्की आहे." म्हणे केक बनवतायत. इकडे केक पाहून ईश्वर काका आणि अशोक मामांचा चेहरा पडलेला असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. ईश्वर काका म्हणतात, की "आता कोण आलं असेल?" असं म्हणत जाऊन ते दरवाजा उघडतात तर ईशान आलेला असतो. तो ईश्वर काकांना म्हणतो, की "आजोबा कुठे आहेत?" ईश्वर काका म्हणतात, की "तो आहे आतमध्ये, त्याचं काम चाललंय." ईशान म्हणतो, की "झाला का केक तयार?" ईश्वर काका म्हणतात, की "तुला कसं माहिती रे?" ईशान म्हणतो, की "खाली माऊ आली ना, भैरवी माऊनेच सांगितलं, की आजोबा आमच्यासाठी केक बनवणार आहेत." असं म्हणत तो आतमध्ये पळत जातो.
किचनमध्ये अशोक मामांना म्हणतो की झाला का केक तयार, मला पाहू द्या. असं म्हणत तो कुकर पाहायला जातो, तर अशोक मामा हातातलं झाकण त्या कुकरवरती ठेवतात आणि त्याला म्हणतात की मी तुला ना नंतर दाखवील, आत्ता तू खेळायला जा. ईशान म्हणतो की ठीक आहे आजोबा, तुम्ही ना तो केक घेऊन ना हॉलमध्ये या, आपण तिथे सर्वांना सरप्राईज देऊ, सगळ्यांनी ना तो केक पाहून शॉक झालं पाहिजे, एवढा भारी केक बनवून आणा. असं म्हणत ईशान तिथून निघून जातो. पुढे अशोक मामा ते केककडे पाहतात आणि चेहरा मात्र पाडतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.